आपण इंग्रजीमध्ये पॅरलल लाईन असं म्हणतो, समांतर रेषा, त्यालाच इंग्रजीमध्ये पॅरलल लाईन. आता 8वीच्या वर्गामध्ये सुद्धा या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. तरी सुद्धा आपण या समांतर रेषेविषयी माहिती या प्रकरणात अतिशय डीप मध्ये पाहणार आहोत. समांतर रेषा कशाला म्हणायचं, केव्हा दोन रेषा समांतर असतात, हे आपण मागच्या गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. जेव्हा दोन रेषा एकाच प्रतलात असतात, जेव्हा दोन रेषा एकाच प्रतलात असतात परंतु त्या एकमेकींना छेदत नाहीत, एकमेकींना छेदत नाहीत, अशा दोन रेषांना समांतर रेषा असं म्हणतो आपण. म्हणजे पहा इकडं, रेषा L आणि रेषा M या दोन एकाच प्रतलात असणाऱ्या रेषा आहेत, परंतु त्या कुठपर्यंत जरी वाढवल्या तरी त्या एकमेकींना छेदत नाहीत, म्हणून अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. म्हणजे काय होईल समांतर रेषेची व्याख्या, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना, एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात, समांतर रेषा असे म्हणतात. अतिशय सोपी अशी व्याख्या. गेल्या वर्षी व्याख्या आपण पाठ केलेली होती की जर दिलेल्या या दोन रेषा एकाच प्रतलात असतील परंतु एकमेकांना छेदत नसतील तर त्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. या दोन रेषा एकाच प्रतलात असणं गरजेचं आहे, त्या समांतर असण्यासाठी किंवा छेदण्यासाठी. जर समजा दोन रेषा दोन वेगवेगळ्या प्रतलात असतील, समजा इथे एक रेषा असेल, समजा ही रेषा आहे N आणि इथलची रेषा L, आणि तुम्हाला जर असं म्हटलं की रेषा L आणि N या समांतर आहेत का, तर सांगू शकत नाही तुम्ही या समांतर असतील किंवा नसतील, कारण त्या दोन्हींचे प्रतल वेगवेगळे आहेत. रेषा L ही एका वेगळ्या प्रतलात आहे, N ही वेगळ्या प्रतलात आहे, म्हणून आपण यांना असं म्हणू शकत नाही त्या रेषा समांतर आहेत किंवा एकमेकांना छेदणाऱ्या आहेत. जर दिलेल्या दोन रेषा छेदणाऱ्या असतील तरी सुद्धा त्या एकाच प्रतलात असायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रतलातल्या रेषा एकमेकांना छेदूही शकत नाहीत आणि समांतरही असू शकत नाहीत. म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा हा आहे की जर रेषा समांतर किंवा छेदणाऱ्या असतील तर त्या एकाच प्रतलात असतात. हे गृहीतक आपण पाहिलेलं आहे याच्या अगोदर. मग आता एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. ही समांतर रेषेची व्याख्या झाली. या समांतर रेषेच्या व्याख्यानंतर त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे की छेदिका आणि तिचे गुणधर्म, किंवा छेदिकेने तयार केलेले कोन किंवा छेदिकेने तयार केलेल्या कोनांच्या जोड्या, हे पाहणार आहोत आपण. छेदिकेने तयार केलेल्या कोनांच्या जोड्या, छेदिकेने तयार केलेल्या किंवा छेदिकेमुळे तयार झालेल्या कोनांच्या जोड्या. पाहता इकडं, समजा या ठिकाणी दोन रेषा आहेत, ही एक रेषा आहे आणि दुसरी रेषा आहे. या दोन वेगवेगळ्या रेषा आहेत. ही रेषा L आहे समजा, ही रेषा M आहे. या रेषा समांतर नाही, फक्त दोन रेषा आहेत, एकाच प्रतलातील दोन रेषा आहेत. आणि तिसरी एक रेषा काढली, ही K. तर रेषा K काय करते, या दोन्ही रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदते. रेषा L ला पण छेदते A मध्ये आणि रेषा M ला पण छेदते B मध्ये. मग जर असं असेल, समजा एखादी रेषा या दोन प्रतलातील कोणत्याही दोन रेषांना छेदत असेल तर याला आपण छेदिका असं म्हणतो. म्हणजे K ही काय झाली, छेदिका. आणि या छेदिकेनं या दोन रेषांना छेदल्यामुळं बिंदू A जवळ तयार झालेल्या कोनांची संख्या 4 आहे. 1, 2, 3 आणि 4. आणि बिंदू B जवळ सुद्धा 1, 2, 3 आणि 4 कोन तयार झालेले आहेत. समजा मी त्या कोनांना नाव देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
कोणते 4 कोण तयार झालेत? समजा हा कोण आहे ए, हा इथलचा बी, सी आणि डी. स्मॉल ए बी सी डी हे नावं दिलेत मी. आणि इथं नाव देतो ई, एफ, जी आणि एच. म्हणजे या ठिकाणी जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा त्यांच्या छेदनबिंदू जवळ एकूण 8 कोन तयार होतात. या 8 पैकी पहिल्या छेदनबिंदू जवळ 4 आणि दुसऱ्या छेदनबिंदू जवळ 4 असे एकूण 8 कोन तयार होतात. मग यापैकी कोनांच्या जोड्या शोधायच्या. आपण गेल्या वर्षी याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे, पण आता आपल्याला थोडं आणखी डीप मध्ये जाऊन पुढे पाहायचंय की पहिली जी जोडी आहे संगत कोनांच्या जोड्या. कशा म्हणायचं? संगत कोन, संगत कोनांच्या जोड्या. तर संगत कोनांच्या जोड्या म्हणजे काय किंवा संगत कोनांच्या जोड्या कशा ओळखायच्या? संगत कोन म्हणजे काय? छेदिकेच्या एकाच अंगाचे किंवा एकाच बाजूचे आणि या दोन ज्या रेषा दिलेल्या आहेत त्यांच्या वरच्या किंवा खालच्या अंगाचे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्ही या ठिकाणी हा कोन गृहीत धरला ए आणि असा तुम्हाला प्रश्न पडला की ए या कोनाचा संगत कोन कोणता किंवा याची संगत कोनांची जोडी कोणती, तर ए चा संगत कोन आहे ई. म्हणजे हे छेदिका के च्या उजव्या बाजूचेच दोन्ही, हा ए पण आणि हा ई पण दोन्ही कुठले उजव्या बाजूचे आहेत आणि या रेषा एल च्या वरच्या अंगाचा आहे आणि रेषा एम च्या पण वरच्या अंगाचा आहे. म्हणून पहिली जी जोडी आहे नंबर 1 ची जोडी कोन ए व कोन ई, पहिली जोडी. त्यानंतर तसेच दुसरी जोडी नंबर 2 खालच्या अंगाचा घेतला के, म्हणजे या के च्या उजव्या बाजूचा खालच्या अंगाचा, एल च्या खालच्या अंगाचा बी आणि इथलचा हा एफ. म्हणजे दुसरी जोडी तयार झाली कोन बी व कोन एफ. संगत कोनांच्या जोड्या त्या. त्यानंतर आणखी काही जोड्या मिळतील का? तर मिळतील. डाव्या बाजूचा जर विचार केला आपण, या छेदिकेच्या डाव्या बाजूचा हा जो वरचा कोन आहे रेषा एल च्या वरचा कोन तो आहे नंबर 2. नंबर 3 कोन डी व याचा संगत कोन हा आहे एच. डी व कोन एच ही एक संगत कोनांची जोडी आहे. आणि पुढची संगत कोनांची जोडी आहे राहिलेली शेवटची म्हणजेच चौथी जोडी आहे कोन सी व कोन झी. या संगत कोनांच्या 4 जोड्या तयार झाल्या. हा झाला संगत कोनांच्या जोड्या. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. तर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या किती आणि कोणत्या तयार होतात ते पाहायचं आपल्याला. व्युत्क्रम म्हणजे एक छेदिकेच्या उजव्या बाजूचा जर घेतला तर दुसरा डाव्या बाजूचा घ्यायचा. मग आता यामध्ये 2 प्रकार पडतात, एक आंतरव्युत्क्रम कोन आणि दुसरं बाह्य व्युत्क्रम कोन. यापैकी नंबर 1 अगोदर आंतरव्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं हे पाहू आपण. नंबर 1 आंतर किंवा बाह्य व्युत्क्रम कोन अगोदर घेऊ. बाह्य व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं किंवा बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. बघा मी काय म्हणलं, बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूच्या, या एल आणि एम च्या बाहेरच्या बाजूच्या. पहिला जर समजा मी कोन इथं ए गृहीत धरला तर याचा ए हा उजव्या बाजूला आहे, छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे आणि जे हा डाव्या बाजूला आहे आणि दोन्ही कोन बाहेरचे आहेत, ए पण बाहेरचा आहे जे पण बाहेरचा आहे. म्हणून एक उजव्या बाजूचा आणि एक डाव्या बाजूचा, या 2 कोनांना काय म्हणायचं, तर या 2 कोनांना म्हणायचं बाह्य व्युत्क्रम कोन. म्हणजे पहिली जोडी झाली आहे कोन ए व कोन झी. आणि याची दुसरी जोडी आहे, दुसरी जोडी कोणती होईल सांगा बरं. मग दुसरी जोडी तुमच्या लक्षात आलंच असेल. या ठिकाणी हा जो कोन आहे कोणता, डी बाहेरचा आहे आणि हा पण एफ हा सुद्धा बाहेरचा आहे. म्हणून कोन डी व कोन एफ हे झाले बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. आता याच्यातला दुसरा प्रकार आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या कोणत्या? आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत त्या आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या?
म्हणजे आतले, या ज्या दोन रेषा आहेत एल आणि एम, या दोन रेषांच्या आतले कोण म्हणतो मी, आतले बरं का, आतल्या बाजूचे. मग आतल्या बाजूचा हा जर कोण बी तुम्ही गृहीत धरला तर त्याचा व्युत्क्रम, कारण बी उजव्या बाजूला आहे आणि एच डाव्या बाजूला आहे. नंबर 1 कोण बी व कोण एच. आणि नंबर 2 याच्यातलाच दुसरा जो कोणांच्या जोडीचा प्रकार आहे व्युत्क्रम कोणांच्या, तो आहे हा जर कोण सी गृहीत धरला तर हा काय होईल, ई. म्हणजे कोण सी व कोण ई ही झाली त्याची दुसरी जोडी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा दोन प्रतलातील दोन रेषांना एक छेदिका दोन भिन्न बिंदूत छेदते त्यावेळेस संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात, 4 जोड्या तयार होतात. आणि व्युत्क्रम कोणांच्या सुद्धा 4 जोड्या तयार होतात. म्हणजे व्युत्क्रम कोणाच्या ज्या 4 जोड्या तयार होतात त्यापैकी 2 जोड्या ह्या आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या आहेत आणि 2 जोड्या या बाह्य व्युत्क्रम कोणांच्या जोड्या आहेत. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे आपला किंवा त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो आहे आंतरव्युत्क्रम कोणांच्या, आंतर कोणांच्या जोड्या. आंतर कोणांच्या जोड्या, आंतर कोणांच्या जोड्या. आता पाहू आंतर कोणांच्या जोड्यामध्ये, आंतर कोणांच्या जोड्या. त्यामध्ये नंबर 1 आंतर कोण कशाला म्हणायचं. आंतर म्हणजे फक्त आतले, आतले परंतु एकाच बाजूचे, छेदिकेच्या एकाच बाजूचे. समजा बी घेतला तर इथलचा काय होईल, ई. ही झाली आंतरव्युत्क्रम कोणांची जोडी, आंतर कोणांची जोडी बी आणि ई. म्हणून पहिली जोडी जी आहे कोण बी व कोण ए ही एक आंतर कोणांची जोडी आहे. आणि दुसरी जोडी आहे सी आणि एच. कोणती, कोण सी व कोण एच ही झाली दुसरी जोडी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा त्यांच्या छेदनबिंदू जवळ एकूण 8 कोन तयार होतात आणि त्याचबरोबर 10 कोनांच्या जोड्या सुद्धा या ठिकाणी तयार होतात. कोणत्या 10 कोनांच्या जोड्या तयार होतात, त्यापैकी संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात. संगत कोन म्हणजे नेमकं काय किंवा कशाला म्हणायचं संगत कोन, तर संगत कोन म्हणजे छेदिकेच्या एकाच अंगाचे किंवा एकाच बाजूचे आणि छेदिकेच्या एकाच बाजूचे असून सुद्धा, छेदिकेच्या एकाच बाजूचे तर आहेतच आहेत, परंतु या दोन ज्या रेषा दिलेल्या आहेत त्या रेषांच्या वरच्या तर वरच्याच अंगाचे किंवा खालच्या तर खालच्याच बाजूचे. आपण इथं एलच्या वरच्याचा कोन घेतलाय, वरच्या बाजूचा कोन घेतलाय ए, म्हणून इथं एमच्या सुद्धा वरच्या बाजूचा कोन घेतला ई आणि दोन्ही उजव्या बाजूला छेदिकेच्या, म्हणून यांना संगत कोन असं म्हणायचं. आणि या संगत कोनांच्या ही पहिली जोडी झाली. अशा एकूण 4 जोड्या आपल्याला संगत कोनांच्या मिळतात. त्या इथं मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत की या 4 जोड्या कोणत्या आहेत. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर व्युत्क्रम कोन नेमकं कशाला म्हणायचं, व्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं, तर एक जर कोन तुम्ही छेदिकेच्या उजव्या बाजूचा घेतला तर दुसरा कोन हा छेदिकेच्या डाव्या बाजूचा घ्यायचा. पण याच्यामध्ये व्युत्क्रम कोनांच्या जोड्यामध्ये 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत, बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आणि दुसरा आहे आंतर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. ज्या बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत त्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे या 2 रेषांच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे कोन ई म्हणजे कोन ए आणि हा कोन जी, एक उजव्या बाजूचा एक इकडे डाव्या बाजूचा आहे, पण दोन्ही बाहेर आहेत, एल आणि एम च्या बाहेर आहेत, म्हणून याला बाह्य व्युत्क्रम कोनाची पहिली जोडी झाली. आणि दुसरी जोडी झाली आहे डी आणि एफ. दुसरी जोडी आहे डी आणि एफ. मग ही झाली बाह्य व्युत्क्रम. आता आंतरव्युत्क्रम कोनांच्या कोणत्या जोड्या आहेत, तर आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या कोन बी आणि कोन एच. म्हणजे पहिली जोडी या दोन्ही रेषांच्या आतले, एल आणि एम च्या आतल्या बाजूचे बी आणि एच. आणि दुसरी जोडी आहे याच ह्याच्यातली की सी आणि ई, कोन सी आणि कोन ई, याला म्हणायचं आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या. आणि हा तिसऱ्या जोड्यांचा प्रकार आहे नंबर 3 आंतर कोनांच्या जोड्या. तर आंतर कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत की छेदिकेच्या एकाच बाजूचे, वेगवेगळे नाही. बी घेतला तर त्याच्याच बाजूचा हा ई, बी आणि ई ही एक कोनांची जोडी आहे. तर या कोनांच्या जोडीला आंतर कोन म्हणायचं. आणि सी आणि एच
ही दुसरी जोडी आहे, याला सुद्धा आंतरकोन. का आंतरकोन म्हणायचं, तर या दोन्ही रेषांच्या आतले कोन आहेत, यांचा बाहेरचा काही संबंध नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला समांतर रेषा म्हणजे काय, की जेव्हा एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना छेदणाऱ्या रेषांना एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. आणि त्याचबरोबर छेदिकेने तयार केलेले कोन म्हणजे जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा तयार होणाऱ्या एकूण कोनांच्या जोड्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. संगत कोनांच्या 4 जोड्या, व्युत्क्रम कोनांच्या 4 जोड्या आणि आंतरकोनांच्या 2 जोड्या, अशा पद्धतीनं आपल्याला या कोनांच्या जोड्या सांगता येतात. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.